See this. Today we shall discuss the inverse of a matrices by using adjoint matrix method. यहाँ पे हमें डिस्कस करना है हाउ टू फाइंड आउट द इनवर्स ऑफ अ गिवन मैट्रिक्स बाय adjoint matrix method. In the last lecture we have seen how to find out the minor cofactors of a given matrices. कल के लेक्चर में हमने माइनर्स कैसे फाइंड आउट करना, कोफैक्टर्स कैसे फाइंड आउट करना, यहाँ हमने देख लिया है. अभी आज के लेक्चर में हमें इसी आधार पे इनवर्स फाइंड आउट करना है. इनवर्स फाइंड आउट करना है तो किस तरह से इनवर्स फाइंड आउट करना है, उसकी प्रोसेस क्या है, तो इस बारे में हम देखते हैं. सी दिस, हाउ टू फाइंड आउट द इनवर्स ऑफ अ गिवन मॅट्रायसेस. इनवर्स कसं फाइंड आउट करायचं, काय नाही, या ठिकाणी आपण डिस्कस करू शकतो. तर हे डिस्कस करत असताना, या गोष्टी डिस्कस करत असताना आपण थोडं कालचा रिव्हिजन घेऊ. मायनर कसा कॅल्क्युलेट केला जातो, मायनर म्हणजेच काय, हाऊ टू फाइंड आउट अ मायनर. मायनर मीन्स बाय डिलीटिंग आयथ रो अँड जेथ कॉलम. मायनर म्हणजे काय, तर डिटर्मिनंट बाय डिलीटिंग आयथ रो अँड जेथ कॉलम. एखादा जर एलिमेंटचे तुम्हाला मायनर काढायचे झाले, समजा A22 चा मायनर काढायचा झाला, सिरीज A22 चा जर मायनर काढायचा झाला तर त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. जे 4 एलिमेंट्स राहतात 1 2 3 4 त्यांचा डिटरमिनंट सॉल्व करा. डिटरमिनंट मीन्स द क्रॉस मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शन, दॅट इज डिटर्मिनंट. ओके, तर हे आपण काल लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर सेकंड जो सेक्शन होता, कोफॅक्टर ऑफ अ गिवन मॅट्रिक्स. हाऊ टू फाइंड आउट द कोफॅक्टर, दॅट इज अ फॉर्म्युला फॉर द कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ Aij means any element, ith row jth column element, which can be represent -1 raised to I plus j into Mij. हा फॉर्म्युला वापरला. M means the minor, -1 raised to I plus j म्हणजे पोझिशन साइन असते, ऑड का इव्हन, आणि त्याच्यावरून आपण कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतो. हे प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहे. हा, ऑफलाईन नाही गेला, एखाद्या वेळेस ऑफलाईन जाऊन पुन्हा ऑनलाईन येतं. हा ठीक आहे, ऑफलाईनचा प्रॉब्लेम नाही. थोडं एखादा जयस्वाल, एखादा जर प्रॉब्लेम नेटचा आला तर ऑफलाईन जातं, परत येतं ऑनलाईन. तर कोफॅक्टर ऑफ Aij इज इक्वल्स टू -1 रेज टू I प्लस जे इंटू Mij. हा सॉल्व करा, याच्या आधारावर प्रॉब्लेम सॉल्व होतील. त्यानंतर पहा adjoint. adjoint मीन्स द ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. जो कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आहे, हा समजा हा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आहे. दिस इज अ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. इफ वी कन्सिडर दिस इज अ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, then adjoint means adjoint of A is equals to transpose of cofactor matrix. Transpose means convert these rows into corresponding columns. रोजचा करस्पॉन्डिंग कॉलम मध्ये बदला म्हणजे adjoint होतो. आणि या आधारावर मी तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम्स दिले होते, आणि होमवर्कला प्रॉब्लेम दिल्यानंतर तुम्ही बऱ्याच जणांनी हे प्रॉब्लेम्स चांगल्या पद्धतीने सॉल्व केले. प्रत्येक मॅट्रिक्सचं adjoint कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर त्या आधारावर प्रॉब्लेम्स बऱ्याच जणांनी पाठवलेलं सुद्धा आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला मी दिला होता घरी करायला. हा प्रॉब्लेम थोडा मोठा आहे म्हणून अर्धा पार्ट तुम्ही घरी करून या म्हटलं होतं. सी दिस, इफ A इज इक्वल्स टू 1 -1 2 3 0 -2 आणि 1 0 3 याचा adjoint आलेला. या एचा adjoint तुम्ही होमवर्कला दिलेला असताना करेक्ट adjoint काही विद्यार्थ्यांनी काढलेत, काही जणांचं प्लस मायनस मध्ये थोडं मिस्टेक झाली, पण करेक्ट adjoint ऑफ धिस मॅट्रिक्स इज A इज धिस. ते तुम्ही होमवर्क करा. दिस इज अ गिवन मॅट्रिक्स, देन फाइंड आउट adjoint एज पर गिवन कंडिशन्स. आता आपल्याला हे व्हेरीफाय काय करायचे, काय प्रूव्ह करायचे पहा. A इंटू adjoint A इज इक्वल्स टू adjoint A इंटू A इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू I. हे 3 कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायच्यात.
हा प्रोसेस थोडी लेंदी असल्यामुळं मी ॲडजॉइंट तुम्हाला घरी काढायला दिलेला आहे. नसेल तर तुम्ही परत घरी कॅल्क्युलेट करा. हा ॲडजॉइंट येतो, तुमच्या विद्यार्थ्यांनीच पाठवलेला आन्सर आहे. दिस इज अ ॲडजॉइंट. ॲडजॉइंट आहे. हां, तर राहुल तुला नंबर दिला होता, त्या नंबरवर पाठवायचं असतं रे. राहुल जाधव नंबर दिलेला आहे, त्या नंबरच्या व्हॉट्सअपवर पाठवायचं. बऱ्याच जणांनी पाठवलेलं असतं. ठीक आहे, असो. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचे आहे. नाव व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह? ए इंटू ॲडजॉइंट ए. ए इंटू ॲडजॉइंट ए. एक्चुअली इधर दो मैट्रिक्स का प्रोडक्ट है, यहाँ पे दो मैट्रिक्स का प्रोडक्ट करना है. प्रोडक्ट कैसा किया जाता है? देखो, ये की वैल्यू पुटअप करो. ये बोले तो क्या है? 032 -1118. हाँ सॉरी, ये की वैल्यू पुटअप करो. यहाँ पे ये की वैल्यू पुटअप करना है. See this, first write down this A. A means what? 1 minus 1 2, 3 0 minus 2 1 0 3 into adjoint A. इसका प्रोडक्ट करना है 032 -11 1 8 0 -1 3. ठीक आहे. आता दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट कसा केला जातो तुम्हाला मी पद्धत सांगतो. ज्यांना येतं ते ठीक आहे, ज्यांना येत नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट रो घ्या, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. द मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट रो ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट कॉलम ऑफ अ सेकंड मॅट्रिक्स विच गिव्ज फर्स्ट एलिमेंट. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सच्या पहिल्या रोनं दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, म्हणजे पहिला एलिमेंट येतो. आता हे मल्टिप्लिकेशन करत असताना पहिल्यानं पहिल्याला मल्टिप्लाय करा. आता हा रो आणि कॉलम सिलेक्ट केल्यानंतर फर्स्ट टू फर्स्ट, सेकंड टू सेकंड, थर्ड टू थर्ड मल्टिप्लाय करायचे. म्हणजे पहिला एलिमेंट, पहिली आडवी लाईन घेतला, पहिली उभी लाईन घेतला, त्यात पहिल्यानं पहिल्याला प्लस, दुसऱ्यांना दुसऱ्याला प्लस, तिसऱ्यांना तिसऱ्याला असं मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 1 इंटू 0 मीन्स 0, -1 इंटू 11 मीन्स +11, 2 इंटू 0 मीन्स +0. अशा पद्धतीनं फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन झालं. आता काय करणार? हां, गुड इव्हिनिंग सुमती उशिरा जॉईन झाली, रेग्युलर लवकर जॉईन व्हायचं. आता सेकंड कॉलम घ्या, सेकंड कॉलम. फर्स्ट रोज तोच ठेवा, पण कॉलम कोणता घ्याल? सेकंड कॉलम. रो तर आयज इट इज तोच, फक्त सेकंड कॉलम घ्या. पुन्हा फर्स्ट टू फर्स्ट. आता या रोनं या कॉलमला, सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करा. 1 इंटू 3 मीन्स 3, -1 इंटू +1 मीन्स -1, 2 इंटू -1 मीन्स -2. हा झाला फर्स्ट रोनं दुसऱ्या कॉलमला, तेव्हा दुसरा एलिमेंट तयार होतो. आता तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. हा थर्ड कॉलम सिलेक्ट करू. फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग 1 इंटू 2 मीन्स 2, -1 इंटू 8 मीन्स -8, आणि 2 इंटू 3 मीन्स 6. अशा पद्धतीनं हा फर्स्ट रो, this first row multiply with 3 column which gives a 3 element. म्हणजे पहिल्या रोनं, पहिल्या मॅट्रिक्सच्या पहिल्या रोनं तुम्ही तिसऱ्या तिन्ही कॉलमला जेव्हा मल्टिप्लाय करतात तेव्हा तुमचे तीनही रोज 3 एलिमेंट तयार होतात. 3 कॉलमच्या साहाय्याने 3 एलिमेंट. आता सेकंड रो, पुन्हा तीच प्रोसेस आता सेकंड रो साठी वापरायचं. सिलेक्ट दिस सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. परत आता सेकंड रो घेतल्यामुळे तर सेकंड रो मध्ये लिहित चला. 3 इंटू 0 मीन्स 0, 0 इंटू -11 मीन्स 0, आणि -2 इंटू 0 मीन्स 0. आता सेकंड रो सेकंड कॉलम, 3 इंटू 3 मीन्स 9, +0 +2. आता सेकंड रो थर्ड कॉलम, 6 +0 -6. अशा पद्धतीने सेकंड रोनं तीनही कॉलमला मल्टिप्लाय केलं.
आता काय करणार तुम्ही, थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 प्लस 0 प्लस 0, त्यानंतर 3 प्लस 0 मायनस 3, थर्ड रो न सेकंड कॉलमला. आता परत काय करणार, थर्ड रो न थर्ड कॉलमला, म्हणजे याचा अर्थ 2 प्लस 0 प्लस 9. जे ऑनलाईन मुलं आहेत पहा, ऑनलाईन मुलांनी चेक करायचं बरोबर मल्टिप्लिकेशन व्हायला लागलंय का. थोडं जरी चूक झालं तर लक्षात घ्यायला पाहिजे. मल्टिप्लिकेशनमध्ये वगैरे प्लस मायनसच्या चुका होतात. आन्सर येतो पहा, काय येतो, 11 0 0 0 11 0 0 0 11. अशा पद्धतीनं हा फर्स्ट इक्वेशन झाला. कुठला झाला, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, पहिला पार्ट झाला ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता आपल्याला दुसरा कॉलम घ्यायचा आहे, दुसरा पार्ट घ्यायचे. हाऊ टू टेक दिस सेकंड पार्ट, सी दिस नाउ. ॲडजॉइंट ए इंटू ए विच इज इक्वल्स टू, ॲडजॉइंट ए ची व्हॅल्यू ठेवा 0 3 2, त्यानंतर -11 1 8, त्यानंतर 0 -1 3. ओके, इंटू आता ए ची व्हॅल्यू ठेवा. ए म्हणजे काय पहा, 1 -1 2, ए म्हणजे काय 1 -1 2, 3 0 -2, 3 0 -2, आणि थर्ड काय पहा 1 0 3. पहा हेच आहे का, पुन्हा गलती होते 1 0 3, 0 0 3 2 -11 1 8 0 -1 3. हां ओके. आता परत त्यांचं प्रोडक्ट सेम अगोदरच्या सारखंच सेम प्रोडक्ट करा. फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम, पहिल्या रो न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा. सिक्वेन्स तीच, सिक्वेन्स कशी वापरणार मल्टिप्लिकेशनमध्ये, फर्स्ट रो सेकंड कॉलम, पुन्हा करस्पॉन्डिंग एलिमेंट, फर्स्ट एलिमेंट इज मल्टिप्लाय विथ फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट इज मल्टिप्लाय विथ सेकंड एलिमेंट, म्हणजेच 0 प्लस 9 प्लस 2. पुन्हा आता सेकंड कॉलम घ्या, 0 प्लस 0 प्लस 0. पुन्हा आता थर्ड कॉलम घ्या, फर्स्ट रोज ठेवा, थर्ड कॉलम 0 प्लस 6 मायनस 6. पुन्हा आता सेकंड रो, काय सेकंड रो पहा, -11 प्लस 3 प्लस 8. पुन्हा सेकंड रो सेकंड कॉलम 11 प्लस 0 प्लस 0. सेकंड रो थर्ड कॉलम -22 प्लस 2 -2 प्लस 24, -22 -2 प्लस 24. आता थर्ड रो घ्या आणि पुन्हा परत फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. कसं लिहिता येईल मग, दॅट इज 0 -3 प्लस 3, इथं 0 प्लस 0 प्लस 0. आणि पहा याच्यामध्ये काय आलेलं आहे, थर्ड रो 0 प्लस 2 प्लस 9, म्हणजेच ॲडिशन करा आता 11 0 0 0 11 0 0 0 11. हा झाला इक्वेशन सेकंड. तुम्ही आता लेफ्ट साइड बघा, इक्वेशन फर्स्ट 11 0 0 0 11 0 0 0 11. इक्वेशन सेकंड 11 0 0 0 11 0, म्हणजेच या ठिकाणी लेफ्ट साइड राईट साइड सेम आहे म्हणून लेफ्ट साइड सेम येते. ॲडजॉइंट ए इंटू ए विच इज इक्वल्स टू ए इंटू ॲडजॉइंट ए. पण तिसरा रिझल्ट पण प्रूव्ह करायचा पहा. थर्ड रिझल्ट म्हणजे काय, इथं सी दिस डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. पहा इथं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. thirdly also
डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, अगोदर डिटर्मिनंट ऑफ ए काढून घ्या. डिटर्मिनंट ऑफ ए 1 मायनस 1 2, त्यानंतर पहा 3 0 मायनस 2 आणि 1 0 3. हाच आहे का ये चेक करा एकदा. 1 मायनस 1 2 3 0 मायनस 2 1 0 3. हा चला हा डिटर्मिनंट सॉल्व करा. कसं सॉल्व करणार डिटर्मिनंट तुम्हाला माहित आहे. हा प्लस असतो, हा मायनस, हा प्लस, मग 1 इन अ ब्रॅकेट राहिलेला हा रो आणि हा कॉलम डिलीट करा 1चा, राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्या. म्हणजेच 0 मायनस 0 मायनस 1 इन अ ब्रॅकेट मायनस मायनस प्लस 1 इन ब्रॅकेट. आता हा दुसरा एलिमेंट घेतला, त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा, तिरकस गुणाकाराची वजाबाकी 9 प्लस 2 आणि थर्ड एलिमेंट दॅट इज प्लस 2 इन अ ब्रॅकेट 0 मायनस 0 दॅट इज इक्वल्स टू 1 इंटू 0 1 इंटू 11 2 इंटू 0. हे डिटर्मिनंट सॉल्व करण्याची पद्धत तुम्हाला 11th झालेली आहे, त्यामुळे परत सॉल्व करायची गरज नाही. 11 हा झाला डिटर्मिनंट ऑफ ए. पण आपल्याला थर्ड रिझल्ट काय, नाव डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 11, आय ची व्हॅल्यू 1 0 0 0 1 0 0 0 1. मग याला मल्टिप्लाय करा. आता मल्टिप्लाय केल्यानंतर कसं येतं पहा, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इज इक्वल्स टू 11 0 0 0 11 0 0 0 11. हा झाला 3. पहा फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन अँड थर्ड इक्वेशन या तिघांचीही राईट साइड सेम आहे, म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 2 3, फ्रॉम इक्वेशन 1 2 3 काय लिहिता येईल, वी कॅन राईट, हाऊ टू राईट धिस, ए इंटू adjoint ए which is equals to adjoint a into a which is equals to determinant of a into I and hence proved. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला अशाच पद्धतीनं सॉल्व करण्यासाठी मी होमवर्कला देतो. होमवर्कसाठी घ्या सिरीज. काय अडचण आली, जे तन्वी असेल, सुमती, तन्वी, निकम, जयश्वाल, काही अडचण आली तर विचारत चला. तुम्ही टचमध्ये राहत चला. काही क्वेश्चन आला तर तुम्ही विचारत चला. हां सिरीज, इफ ए इज इक्वल्स टू 1 1 4 4 5 2 1 3 0 4 1. हा प्रॉब्लेम सॉल्व करा. Prove that, then prove that a into adjoint a which is equals to adjoint a into a which is equals to determinant of a into I. हे प्रूव्ह करा. प्रूव्ह नाही झालं तर डबल सॉल्व करा. पण हे प्रॉब्लेम प्रूव्ह करा. व्यवस्थित adjoint काढा. adjoint चुकीचा काढला की मग प्रॉब्लेम प्रूव्ह होत नाही. adjoint कसं काढायचं हे मी तुम्हाला पूर्वी अगोदर सांगितलेलं आहे. तर आता ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. आपली जी मेन हेडिंग आहे तिकडे जाऊ. व्हॉट इज दॅट मेन हेडिंग, सी हियर. इनवर्स ऑफ द मॅट्रायसेस बाय युजिंग adjoint मॅट्रिक्स मेथड. मग एखाद्या मॅट्रिक्सचं जर तुम्हाला adjoint माहीत झालं तर त्याचं इनवर्स कसं फाइंड आउट करायचं. सी दिस, हाउ टू फाइंड आउट द इनवर्स ऑफ अ गिवन मैट्रिक्स बाय यूजिंग adjoint मैट्रिक्स मेथड. यहाँ पे हमें डिस्कस करना है. अप टिल वी हैव सीन हाउ टू फाइंड द माइनर ऑफ एलिमेंट, हाउ टू फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट, हाउ टू फाइंड द adjoint ऑफ गिवन मॅट्रिक्स. अगोदर कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काढा, त्याला ट्रान्सपोज करा म्हणजे adjoint होतो. आता एकदा का adjoint कॅल्क्युलेट केला तर तो रिलेशन प्रूव्ह करता येतं. ए इंटू adjoint ए which is equals to adjoint a into a
विच इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. मग त्याच्या आधारावर इथं फॉर्म्युला तयार केला. आपण फॉर्म्युला कुठला प्रूव्ह केला होता पहा, सी दिस, ए इंटू adjoint A into adjoint A which is equals to determinant of A into I, हे प्रूव्ह केलं होतं. मग मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला, ए इनवर्स मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइंग बाय ए इनवर्स म्हणजे कसं येतो, ए इनवर्स इंटू ए. आता इथं सॉल्व करून दाखवतो. फॉर्म्युला इनवर्स फाइंड आउट करण्याचा काय प्रूव्ह केलं होतं पहा, वी हॅव A into adjoint A is equals to determinant of A into I. आता A इनवर्स न मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइंग बाय A इनवर्स म्हणजेच A इनवर्स इंटू adjoint A which is equals to determinant of A into A इनवर्स इंटू I. डिटर्मिनंट म्हणजे व्हॅल्यू असते ॲज इट इज. इथं ए इनवर्स इंटू ए राहिला. ए इनवर्स इंटू ए म्हणजे आय इंटू adjoint ए विच इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. कारण आयचा आणि ए इनवर्सचा गुणाकार ए इनवर्स येतो. जसं 1चा आणि 4चा प्रोडक्ट 4 येतो, तसं आयचा आणि ए इनवर्सचा प्रोडक्ट ए इनवर्स आला. आणि ए इनवर्स इंटू एचा प्रोडक्ट आय असतो. मग आयनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स राहतो. म्हणजेच याचा अर्थ ए इंटू adjoint एला, adjoint एला आयनं मल्टिप्लाय केला तर लेफ्ट साईडला राहतं adjoint ए, adjoint ए, राईट साईडला राहतं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. मग याला लेफ्टला घ्या. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए, हे डिव्हिजनमध्ये येतं, इंटू adjoint ए. हा आहे फॉर्म्युला. सी दिस. कुठल्याही एखाद्या मॅट्रिक्सचं जर तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचं झालं तर हा फॉर्म्युला आहे, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint ए. adjoint म्हणजेच कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज असतो. तर अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट काढणार आहोत, इनवर्स फाइंड आउट करणार आहोत. तर इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा, ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint ए. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने इनवर्स काढायचे. आता सर्वात महत्त्वाची कंडिशन, जर तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचं असेल तर डिटर्मिनंट शुड नॉट बी झिरो. ॲक्च्युअली डिटर्मिनंट शुड नॉट बी झिरो. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो असेल तर हे 1/0 म्हणजे मिनिंगलेस येतं. म्हणून फॉर ए इनवर्स इट इज इसेन्शियल दॅट डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू झिरो. म्हणजेच तो नॉन सिंग्युलर असाल. डिटर्मिनंट झिरो असणं म्हणजे तो सिंग्युलर मॅट्रिक्स झाला. म्हणजे मॅट्रिक्स शुड बी नॉन सिंग्युलर. मॅट्रिक्स मस्ट बी नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट झिरो यायला नको आहे. मग adjoint मॅट्रिक्स मेथडनं किंवा कोणत्याही मॅट्रिक्स मेथडनं जर इनवर्स फाइंड आउट करायचा झाला तर डिटर्मिनंट झिरो नको आहे. हे फॉर्म्युला जो आहे इनवर्स फाइंड आउट करण्याचा, हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कधी वापरता येतो, जर तुम्ही डिटर्मिनंट झिरो नसेल तर, डिटर्मिनंट झिरो असेल तर हा फॉर्म्युला वापरता येत नाही. म्हणून तुम्हाला अगोदर सर्वात महत्त्वाची कंडिशन, डिटर्मिनंट झिरो आहे का नाही चेक करून घ्यावं लागेल. सर्वात अगोदर काय करा, डिटर्मिनंट झिरो आहे का नाही चेक करून घ्या, मगच इनवर्स फाइंड आउट करा. ठीक आहे. आता फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला. ए इनवर्स म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint ए. पण डिटर्मिनंट एची व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणून डिनॉमिनेटर झिरो यायला नको आहे. डिनॉमिनेटर झिरो आला तर ही सर्व मिनिंगलेस टर्म होते, काय आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणून डिनॉमिनेटर झिरो नको आहे, म्हणजेच डिटर्मिनंट एची व्हॅल्यू झिरो नको आहे. डिटर्मिनंट एची व्हॅल्यू जर झिरो येत नसेल तरच इनवर्स निघतो. म्हणून डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल्स टू झिरो. म्हणजेच मॅट्रिक्स डिटर्मिनंट, इथं मॅट्रिक्स नाही, मॅट्रिक्स डिटर्मिनंट मस्ट बी ओके, काय अडचण नाही. हे मॅट्रिक्स मस्ट बी नॉन सिंग्युलर. म्हणजेच नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात, सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात, ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो येते त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो येत नाही त्याला नॉन सिंग्युलर. म्हणजे मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तरच इनवर्स निघतं, म्हणजेच त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो येत नाही. ठीक आहे. मग आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. काय म्हटलंय पाहिजे, चेक वेदर द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल ऑर नॉट.
म्हणजे अगोदर इन्व्हर्स काढायचं नाही, हे चेक करून घ्यायचं की या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स निघतं का नाही. आत्ताच मी कंडिशन सांगितलेले आहे तुम्हाला. इन्व्हर्स कधी निघतं, डिटर्मिनंट जर 0 येत नसेल तर इन्व्हर्स निघतं. मग डिटर्मिनंट काढून बघायची. सी हिअर. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम. लेट कॅपिटल ए इज इक्वल्स टू मॅट्रिक्स कुठला आहे पहा, 1 0 0 1. ह्याचं सोल्युशन पाहतो. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट काढून बघा, 1 0 0 1. आता 2x2चं मॅट्रिक्स असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शन, असं तिरकस गुणाकार करा आणि त्याची वजाबाकी करा. म्हणजे 1 - 0 म्हणजेच 1, विच इज नॉट इक्वल्स टू 0. या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आलेली नाही, म्हणून इन्व्हर्स निघतं. हेन्स किंवा गिवन मॅट्रिक्स is non-singular, hence A inverse exist होतं, A इन्व्हर्स निघतं. एवढंच चेक करायचे, काढायचं नाही. हे सर्व प्रॉब्लेम काय करायचे, फक्त चेक करण्यासाठी दिलेले आहेत. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ. चेक करा दुसऱ्या प्रॉब्लेमचा. सेकंड, लेट A इज इक्वल्स टू 1 1. हां चला, जे कोण आहे तर ऑनलाईन सांगा ह्याचं निघतं का नाही. 1 1. सॉल्व दिस. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, मॅट्रिक्सला अगोदर डिटर्मिनंटमध्ये बदला, 1 1 1 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 × 1 मीन्स 1 - 1 दॅट इज इक्वल्स टू 0. 0 डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. मग 0 असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स होतो. The matrix is singular. सिंग्युलर मॅट्रिक्स असल्यावर डिटर्मिनंट निघत नाही, इन्व्हर्स निघत नाही. हेन्स ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. अशा पद्धतीने हा दुसरा प्रॉब्लेम झाला. हा, आता थर्ड पार्ट, तिसरा प्रॉब्लेम चेक करा. थर्ड चेक करा, फोर्थ चेक करा, मी फिफ्थ चेक करतो. सी दिस. पाचवा प्रॉब्लेम. लेट ए इज इक्वल्स टू कॉस थीटा साइन थीटा माइनस साइन थीटा कॉस थीटा. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ कॉस थीटा sin theta minus sin theta cos theta. ओके, नाउ सॉल्व दिस डिटर्मिनंट. आता हे डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करायचे. हे डिटर्मिनंट कसं सॉल्व करणार, सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट्स. क्रॉस प्रोडक्टची सबट्रॅक्शन घ्या. कॉस कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा मायनस मायनस साइन स्क्वेअर थीटा, डबल मायनस आला म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. आता कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटासाठी आयडेंटिटी आहे. व्हॉट इज दॅट आयडेंटिटी, दॅट इज इक्वल्स टू 1. ही आयडेंटिटी वापरा इथं. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटासाठी आयडेंटिटी काय येते, 1 येते. 1 म्हणून मग इथं याची व्हॅल्यू आली 1. मग विच इज नॉट इक्वल्स टू 0, आणि 0 नाही म्हणजे ए इन्व्हर्स एक्झिस्ट. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम हा सॉल्व करू. sec theta, let A is equals to sec theta tan theta sec theta. Determinant of A is equals to sec theta tan theta sec theta. sec स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. कोण सांगता रे, जे ऑनलाईन आहेत विद्यार्थी, जयश्वाल सांगा. सेक थीटा टॅन थीटा, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटासाठी आयडेंटिटी काय, फॉर्म्युला काय. हा, आदित्य निकम बरोबर आहे, जाधव बरोबर आहे, सुमती बरोबर आहे, सुमित कदम बरोबर आहे. ओके, याची व्हॅल्यू असते सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे 1, विच इज नॉट इक्वल्स टू 0. हेन्स ए इन्व्हर्स एक्झिस्ट. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ.
मी एकच प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवणार आहे. आता 3 आहे तर त्याच्यापैकी एक प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवणार आहे, बाकीचे तुम्हाला सॉल्व करायचे. तर बाकीचे तुम्हाला 3 सॉल्व कसे करायचे पहा, परत मी सांगतो. सी दिस, लेट a is equals to 3 4 3 1 1 0 1 4 5. Determinant of a is equals to determinant of 3 4 3 1 1 5 1 4 5. आता ज्यांना डिटर्मिनंट सॉल्व करता येत नाही त्यांनी थोडं लक्ष द्या. हा प्लस घ्यायचा, हा मायनस, हा प्लस, असे एलिमेंट त्याचे पोझिशन साईन असतात. पहिला इवन पोझिशनला असतो, 1 1 म्हणजे इवन पोझिशन, दुसरा 1 2 म्हणजे ऑड पोझिशन, तिसरा 1 3 म्हणजे इवन पोझिशन. मग हा एलिमेंट कसं सॉल्व करायचं, 3 इंटू डिटर्मिनंट, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. हो का, याचा रो आणि कॉलम डिलीट करा. कसं येतं पहा, 3 इंटू सिरीज, हो का, 3 घेतला प्लस मायनस प्लस 3 घेतला, तिथं डिटर्मिनंटमध्ये बघा वर प्लस, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. मग काय येतं पहा, तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येतं, त्याचे राहिलेले एलिमेंट 1 5 4 5. पुन्हा मिडलचा एलिमेंट -4, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. -4, 4चा रो आणि कॉलम डिलीट करा. मिडल एलिमेंट मायनस घ्यायचं, त्याचे पोझिशन मायनस आहे. 1 5 1 5. आणि तिसरा एलिमेंट +3 इंटू 1 1 1 4. हे डिटर्मिनंट सॉल्व करायचे. म्हणजे 3 इंटू 5 मायनस 20 -4 इंटू 5 मायनस 5 प्लस 3 इंटू 4 मायनस 1. बरोबर आहे का, चेक करा. काढलं का राहुल जाधव, पाहतो मी. 3 इंटू -15 -4 इंटू 0 प्लस 3 इंटू 3, that is equals to determinant of a equals to -45 हा किती येतं पहा. अरे एक चुकला पहा, डिटर्मिनंट घेण्यामध्ये माझी चूक झालेली आहे. 1 मिनिट, हा 0 आहे ना, इथं 0, 5च्या जागी 0 आहे. 1 मिनिट 0, या 5च्या जागी 0 घ्यायचे. म्हणजे याचा अर्थ 5 मायनस 0. बाकी इथं 0 घेतल्यामुळं पुन्हा हा येतो, मिडलचा एलिमेंट घेतल्यामुळं हा 0 येतो. हा 0 असल्यामुळं कसं होतं पहा, इथं 0 चुकून इथं 5 आला होता, 0 घ्या. मग इथं 5 मायनस 0, हे ठीक आहे, यात काही बदल नाही. म्हणजे इथं येतो 3 इंटू 5, इथं येतं 4 इंटू 5, आणि इथं येतं 3 इंटू 3. बरोबर आहे का रे. म्हणजेच याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 15 मायनस 20 प्लस 9. बरोबर आहे, दॅट इज इक्वल्स टू, हां बरोबर आहे निकम, नंतर लक्षात आलं, -5 प्लस 9 म्हणजेच 4. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 4 येते. सी दिस, डिटर्मिनंट ऑफ ए 4 आला. 4 आला म्हणजे 0 नाही, 4 आला म्हणजे 0 नाही, म्हणून ए इनव्हर्स निघतो. अशा पद्धतीनं या मॅट्रिक्सचा आपण इनव्हर्स काढू शकतो. प्रत्येकाचे डिटर्मिनंट काढून पहा. सेम आता तुम्ही असं कॅल्क्युलेट, ज्यांना डिटर्मिनंट काढता येत नाही, परत एकदा मी हा प्रॉब्लेम रिवाइज करतो. कारण जोपर्यंत तुम्ही डिटर्मिनंट काढणार नाही तोपर्यंत इनव्हर्स निघतं का नाही हे समजणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू नो हाऊ टू फाइंड आउट डिटर्मिनंट. सेकंड, you have to know how to find out adjoint of a given matrix. Then by using a formula A inverse, we can find. Now see this determinant A, as it is 3 4 3 1 1 0 1 4 5 1 4 5. आता ज्यांना डिटर्मिनंट सोडवता येत नाही त्यांनी लक्षात घ्या, पहिला एलिमेंट प्लस असतो, दुसरा मायनस असतो, तिसरा प्लस असतो. म्हणून पहिला एलिमेंट +3 घ्या, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा, राहिलेल्या एलिमेंटचे डिटर्मिनंट घ्या 1 0 4 5.
मिडल एलिमेंट मायनस असतो म्हणून -4. मग त्याचे राहिलेले त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. राहतं काय 1015. थर्ड एलिमेंट घ्या +3, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. राहिला काय 1114. मग आता सॉल्व करा. 3 इंटू तिरकस गुणाकाराची वजाबाकी 5 - 0 -4 इंटू 5 - 0 3 इंटू 4 - 1 means 3 into 5 minus 4 into 5 plus 3 into 3 means the final answer काय येतं पहा इथं 15 minus 20 plus 9 म्हणजेच आन्सर 4. ओके, जयस्वाल आन्सर करेक्ट आहे. महेश माने बरोबर आहे. जाधव राहुल जाधव बरोबर आहे. तर अशा पद्धतीने या मॅट्रिक्स 0 नाही म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 हेन्स ए इनवर्स कॅन एक्झिस्ट. म्हणजे अशा पद्धतीने आपण ए इनवर्स फाइंड आउट करू शकतो. तर आता ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी ॲडजॉइंट मॅट्रिक्स मेथडची पद्धत फॉर्म्युला निवड सोपा आहे. ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. ओके, चला आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सी दिस. फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रायसिस. तर ठीक आहे, पहिला घेऊ. ॲडजॉइंट मॅट्रिक्स मेथडने इनवर्स काढायचे. चला सोबत सॉल्व करा. फर्स्ट लेट कॅपिटल ए इज इक्वल्स टू -1 5 -3 2. ओके, मग डिटर्मिनंट ऑफ ए काढा. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ -1 5 -3 2 that is equals to -2 plus 15 that is equals to किती येतो रे 13 which is not equals to 0 hence A inverse exist. मग आता A inverse निघतो. एकदा का A inverse निघतो माहीत झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार ॲडजॉइंट कडे जायचं. ॲडजॉइंट म्हणजे को फॅक्टर काढा. को फॅक्टर डायरेक्ट काढू आपण. को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. सिरीज नंबर 1 आता डायरेक्ट लिहू. A11 इज इक्वल्स टू -1 raised to 1 plus 1 into M11 that is equals to 1 into 2 that is 2. Second A12 is equals to मी को फॅक्टर काढायला लागलो. A12 is equals to आता ही पोझिशन कोणती आहे पहा. ही पोझिशन 1 2 म्हणजे ऑड आहे. ऑड म्हणजे मायनस डायरेक्ट लिहा M12 आणि M12 ची व्हॅल्यू किती आहे पहा. पहिला रो कॉलम डिलीट केला. आता दुसरा रो कॉलम डिलीट केला. मायनस इंटू -3 म्हणजेच +3. आता सेकंड एलिमेंट थर्ड A21 21 म्हणजे 2 + 1 3 झाला. 3 म्हणजे त्याची ऑड पोझिशन आहे म्हणून -M31. हे लिहायची गरज नाही. मग -1 raised to I + j हे लिहायची गरज नाही. डायरेक्ट ऑड आहे ना मग मायनस घ्या. M21 म्हणजेच सेकंड रो मधल्या फर्स्ट एलिमेंटचा मायनर. त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. म्हणजे कायचा रो आणि कॉलम डिलीट करा. राहतं काय मायनस आहे इज इट इज मायनर येतो 5. आणि चौथा A22 इवन आहे म्हणून +M22 आणि M22 ची व्हॅल्यू आहे -1. मग मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स त्याला आपण B नाव देऊ. B इज इक्वल्स टू हे एलिमेंट घ्या 2 3 -5 -1 2 3 -5 -1. 2/2 च्या मॅट्रिक्सचा को फॅक्टर लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी पद्धत आहे. काय इझी पद्धत आहे पहा. 2/2 चा जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा को फॅक्टर शॉर्टकटनं काढता येतं. डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करा म्हणजे आदला बदल करायची डायगोनल एलिमेंटची आणि नॉन डायगोनल एलिमेंटचं साईन चेंज करा. बस सोल्युशन होतं. म्हणजे हा झाला को फॅक्टर मॅट्रिक्स. आता त्याचं ट्रान्सपोज करू. हे को फॅक्टरने ॲडजॉइंट काढायची शॉर्टकट मेथड आहे. हे तुम्हाला सांगतो. म्हणून इथं पहा देअरफॉर ॲडजॉइंट A इज इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स.
हां, आता ट्रान्सपोज करणार. कसं करणार? त्याचं रोचं रूपांतर कॉलममध्ये करा. हां, रोचं रूपांतर कॉलम. 2 3 आहे, त्याला 2 3 लिहा. पुन्हा काय? दुसरा रो -5 -1 होता, त्याला कॉलममध्ये लिहा. -5 -1. मग शॉर्टकट मेथड ॲडजॉईंट काढायचं. बरं, ॲडजॉईंट नाही, डायरेक्ट इनवर्स काढायची तुम्हाला सांगितलेलीच आहे. मग फॉर्म्युला वापरा आता इनवर्सचा. वी हॅव ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए. 1 अपॉन डिटर्मिनंट एची व्हॅल्यू पहा बरे किती आलेली आहे. डिटर्मिनंट ए 13 आलेला आहे. 1 अपॉन 13 इंटू ॲडजॉईंट म्हणजे 2 -5 3 -1. म्हणजे दिलेला मॅट्रिक्स कुठला होता पहा, ए मॅट्रिक्स दिला होता, तो होता -1. ए मॅट्रिक्स काय दिला होता? -1 5 -3 2. तर त्याचा इनवर्स इथं आलेला आहे. तर तुम्ही डायरेक्ट इनवर्स काढू शकता. 1 अपॉन डिटर्मिनंट, डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करा. शॉर्टकट आहे 2/2च्या मॅट्रिक्ससाठी. आणि नॉन डायगोनल एलिमेंटचे साईन चेंज करायचे, फक्त चिन्ह बदलायचं. -3चं इथं येतं +3 आणि +5चं -5. आणि डायगोनल एलिमेंट आतला बदल, 2च्या जागी -1 हा झाला इनवर्स डायरेक्ट. ठीक आहे, आता दुसऱ्या प्रॉब्लेमचा सेम इनवर्स तुम्ही फाइंड आउट करा. दुसऱ्या प्रॉब्लेमचं सेम इनवर्स तुम्ही फाइंड आउट करा. मी या ठिकाणी दुसऱ्या प्रॉब्लेमचं तुम्ही सॉल्व करा. कसं कॅल्क्युलेट करणार? सेम ॲडजॉईंट काढा, को फॅक्टर काढा, त्याच्यावरनं ॲडजॉईंट काढा आणि मग इनवर्स काढा. इथं मी तुम्हाला होमवर्क देतो आणखी, इनवर्स फाइंड आउट करायचे. तिसरा 4 3 2 5. त्यानंतर 3 2. हा प्रॉब्लेम. पाचवा -1 2 -5 -3 2 -2 3 8. एवढ्या एलिमेंटचे तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचे, तर तुम्ही इनवर्स फाइंड आउट करा. 3/3चे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. इथं आपण थांबू.